नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि तुम्ही बघताय पुढारी प्राईम. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ती ठाकरेंनी जरांगेंवरनं उपस्थित केलेल्या एका सवालाची. राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी तुफान आलं असतानाच आता राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरनं नवा वाद होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे कोण आहेत असा सवाल हा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. तर जरांगेंनी सुद्धा राज ठाकरे यांना आव्हान दिलंय. बघूया. पाटील आहेत का? जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहे. त्यांनी तो शोधून काढावा कोण आहे ते आणि लवकर स्पष्ट सुद्धा करावा. आम्हाला पण ऐकायचंय. आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा लढा जसजसा तीव्र होतोय तसतसे नेत्यांकडे त्यांच्या भूमिकांवर बोट ठेवले जात आहेत. जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे कालांतराने कळेल असं विधान राज ठाकरेंनी केलं आणि संशयाचं मोहळ उठवलंय. तर खरंच यामागे कोण आहे राज ठाकरेंनी शोधून काढावं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो. बरोबर की नाही? मी काही वेगळं सांगत नाही. अशी कुठची गोष्ट होणार नाही. आता ते जरांगे पाटील आहेत का? जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे. कारण निवडणुका तोंडावरती असताना या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत. हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे कालांतराने कळेलच यामागे कोण आहेत. त्यांनी तो शोधून काढावा कोण आहे ते आणि लवकर स्पष्ट सुद्धा करावं. आम्हाला पण ऐकायचंय की या पाठीमागं कोण आहे. सगळ्यांनी शोधलंय. तुम्ही पण शोधावं आणि आम्हाला सांगावं. आम्ही त्यावेळेस तुम्ही म्हणताल ते आमचे शब्द मागं घेऊ. फक्त तुम्ही शोधा. कारण आम्हाला शोध आणखी लागला नाही. परंतु या पाठीमागं फक्त आणि फक्त मराठा समाज आहे आणि मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं की अशा खोटे आरोप करून आणि खोट्या पुड्या या सोडल्या जातात. परंतु मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला स्पष्ट माहीत झालंय मराठ्यांना आरक्षण आता मिळणार आणि आम्ही ते मिळवणार. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय. आपला लढा आणखी तीव्र करण्यासाठी त्यांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. आपल्या सभांमधून जरांगे पाटील ओबीसी नेत्यांना लक्ष्य करतायत. पण यावरून राज्यात ओबीसी मराठा असा वाद निर्माण झालाय. मराठा 70 वर्षापासून ओबीसी आरक्षणात असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. याचं कारणही आमच्या मराठ्यांनी कधी शोधलं नाही. यांचे कोणालाही समित्या नसताना समितीनं पुरावे शोधायला सुरू केले. पण पुरावे मराठ्यांचे 70 वर्षापासून नाही म्हणून सांगितलं गेलं. न्यायमूर्ती शिंदे साहेबाच्या समितीनं मराठ्यांचे दस्तावेज शोधायला सुरुवात केली. 2018 पासून 2023 पर्यंतचे लाखानं पुरावे समितीला आज रोजी सापडलेत. मराठे ओबीसी मध्ये असलेले. आता आमचं म्हणणं आहे 70 वर्ष पुरावे आमचे लपून नेमके ठेवले कोणी त्याचं सरकारनं आता आम्हाला नाव सांगावं. ही भाषा वेगळ्या पद्धतीची भाषा झाली. मी वारंवार म्हणत असतो की 70 वर्षापासून आरक्षण कोणी त्याचं छिनलेलं नाही आहे. हा देश संविधानाप्रमाणे चालत असतो. शेड्यूल कास्टला 13%, शेड्यूल ट्राईबला 60%, 20% गेल्यावर 30%चं विभाजन 19 आणि 11% करण्यात आलं आहे. हे संविधानानुसार झालेलं आहे. विधिमंडळ आयोग लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पास झाले होता. त्याच्यामुळे कोणी लुटलं हे म्हणणं फार चुकीचं आहे. ओबीसींमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. यासाठी छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण यामुळे मराठा समाज संतापला असून भुजबळांना पाडण्याची भाषा होतीये. आता याला ओबीसी नेते प्रकाश शेडगेंनी प्रत्युत्तर दिलंय. 160 आमदारांना ओबीसी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. महाराष्ट्राचे मंत्री छगनराव भुजबळ हे आहेत. ते स्वतः मंत्री आहेत. शपथ घेताना आपण ऐकलं असेल, आपण ती शपथ बघितली असेल. गोपनीयतेची शपथ असते किंवा कुठल्याही समाजाचा
द्वेष करणार नाही, तिरस्कार करणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीचा द्वेष तिरस्कार करणार नाहीत आणि कुठल्याही एखाद्या समाजाबद्दल विशेष प्रेम ममत्व दाखवणार नाही ही ती शपथ होती. त्या शपथेचा त्यांनी भंग केलाय म्हणून त्यांच्यावर आम्ही मराठा समाज बहिष्कार टाकत आहोत आणि त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. राज्य सरकारनं केली पाहिजे. ओबीसी आहे, धनगर आहे, दलित आहे, मुस्लिम मतदार आहे, पण मराठा नाही केला तर बाकीचे मतदान करणारच नाही. पण एक लक्षात ठेवा की जर अशा प्रकारची भाषा जर महाराष्ट्रात सुरू झाली, एक ओबीसी आमचा छगन भुजबळ तर त्याला जर पाडण्याची भाषा होत असेल काय, तर मग ह्या ओबीसी समाज महाराष्ट्रात 60% आहे, प्रत्येक मतदारसंघात येतो. आणि जर हा जर छगन भुजबळ साहेबांना तुम्ही पाडलं तर मग हे सगळे ओबीसी आहे, 160 मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत. मुद्दा आरक्षणाचा आहे, पण आखाडा राजकारणाचा झालाय. खरं तर आरक्षणाचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळायला हवा, पण आपले राजकीय नेते रोज नवनवी विधानं करून हा मुद्दा कसा पेटत राहील याचीच तजवीज करतात. हा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यात कसे फाटे फुटतील अशी विधानं केली जातात. त्यामुळे आता समाजानं आपले डोळे आणि कान उघडे ठेवून वाटचाल करावी, जेणेकरून दोन समाजात वाद होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.